रसिक हो नमस्कार. महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया, त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात. महाभारतातील या स्त्रियांची, त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपणा सर्वांना व्हावी, यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न. गांधारी. गांधार देशाचा राजा सुबल याची कन्या सौंदर्यवती होती. तिने शंकराची तपश्चर्या करून 100 पुत्रांची माता होण्याचा वर मिळवला होता, असे खात्रीलायक वृत्त भीष्माला कळले. कुरुकुलाच्या हितासंबंधी सदैव तत्पर असलेल्या भीष्माने सुबलाकडे धृतराष्ट्रासाठी गांधारीला मागणी घातली. धृतराष्ट्र जन्मांध असून तो हस्तिनापूरचा राजाही नाही हे सुबलाला चांगले माहिती होते. तरीही सुरुवातीला मनात थोडी शंका असूनही धृतराष्ट्राचे थोर कुळ, त्याची ख्याती आणि आचरण विचारात घेऊन त्याने या प्रस्तावाला संमती दिली. गांधारीला आपल्या पित्याचा विचार कळल्यानंतर तिने काहीही प्रतिवाद न करता विवाहास होकार दिला. फक्त हस्तिनापूरला जाण्याअगोदर तिने स्वतःच्या डोळ्यांवर अनेक पदरी पट्टी बांधून घेतली व पती जसे अंधकारात जीवन जगतो आहे तसेच जीवन जगण्याचा निर्णय घेतला. तिचा भाऊ शकुनी तिच्याबरोबर त्याला शोभेसा नजराणा घेऊन आला. त्याने भीष्माच्या परवानगीने धृतराष्ट्र व गांधारीचा विवाह संपन्न केला. गांधारीने पतीची आपल्या हातून अवहेलना होता कामा नये या हेतूने आपले डोळे बांधले. उत्तम स्वभावाने आणि सद्वर्तनाने तिने कुरुकुळातील वडीलधाऱ्यांची मने जिंकून घेतली. पतीखेरीज अन्य कुणाचा विचारही तिने मनात आणला नाही. एकदा द्वैपायन व्यास हस्तिनापूरला आले. ते फार थकलेले व क्षुधार्त होते. गांधारीने त्यांची यथायोग्य परिचर्या केली व त्यांना संतुष्ट केले. तेव्हा त्यांनी गांधारीला वर मागून घेण्यास सांगितले. गांधारीने माझ्या पतीस शोभतील असे 100 पुत्र व्हावेत असा वर मागितला. काही कालावधीनंतर ती गर्भवती झाली. प्रसूती समय टळून गेला तरी ती प्रसूत झाली नाही. दरम्यान कुंतीने नियोगाने एका बालकास जन्म दिल्याची वार्ता तिच्यापर्यंत आली. पांडू सपत्नीक वनात निघून गेला असल्यामुळे धृतराष्ट्र अनभिषिक्त असला तरी हस्तिनापूरचा राजा बनलेला होता. कुंतीचा पुत्र हा अभिषिक्त राजाचा पुत्र होता. वंश परंपरेने ते राज्य त्याच्याकडे जाणार हे स्पष्ट होते. आतापर्यंत पती राजा नसला तरी कुरुकुळाचा राजा आपला पुत्र होईल ही आशा उराशी कवटाळून बसलेली गांधारी विषण्ण झाली. दुःखाचा आवेग असह्य झाल्याने तिने धृतराष्ट्राला कळू न देता आपल्या पोटावर आघात केले. त्यामुळे लोखंडाच्या गोळ्याप्रमाणे कठीण असा एक मांसाचा गोळा तिच्या उदरातून बाहेर पडला. त्यामुळे तो मांसाचा गोळा फेकून द्यावा असा तिच्या मनात विचार आला. तेव्हा अंतर्ज्ञानाने व्यासांनी तिचा हा हेतू जाणला व ते ताबडतोब तिच्याकडे आले. हे तू काय करते आहेस अशी विचारणा केल्यानंतर ती म्हणाली, कुंतीला सूर्याप्रमाणे तेजस्वी पुत्र झाला आहे आणि तो सर्व कुरु राजपुत्रात श्रेष्ठ ठरणार या विचाराने मला फार दुःख झाले.
आणि मी पोटावर मारून घेतले. मला 100 पुत्रांचे आपण वरदान दिले होते. ते वरदान फोल झाले आणि मला हा मांसाचा गोळा झालेला आहे. त्याचा मला काय उपयोग? मी तो फेकून देते आहे. व्यास म्हणाले, मी अनाठाई वर देत नसतो. तुला 100 पुत्र निश्चित होतील. असे म्हणून त्यांनी त्या मांस गोळ्यावर थंडगार पाणी शिंपडण्यास सांगितले. पाणी शिंपडल्याबरोबर त्या मांस गोळ्यांची 101 अंगठ्याच्या पेरा एवढी शकले झाली. ती सर्व शकले धृतपूर्ण कुंडामध्ये सुरक्षित ठेवण्यात आली. धृतकुंडात ठेवलेल्या त्या मांस गोळ्याच्या शकलापासून सर्वात अगोदर दुर्योधन जन्मला. तेव्हा फार अपशकुन झाले. सर्वांनी धृतराष्ट्राला त्याचा त्याग करण्याचा सल्ला दिला. धृतराष्ट्राने पुत्रस्नेहाने असे काही करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. गांधारीला एकूण 100 पुत्र आणि 1 कन्या झाली. ही सर्व मुलं 1 महिन्याच्या कालावधीत जन्मास आली. गांधारीच्या गर्भारपणात तिला असह्य त्रास होत होता. तेव्हा एक वैश्य स्त्री धृतराष्ट्राची परिचर्या करीत असे. तिला धृतराष्ट्रापासून त्याच वेळेस एक पुत्र झाला. त्याचे नाव युयुत्सू. हा कौरव पांडव युद्धाचे वेळी पांडवांकडून लढला. धृतराष्ट्र हस्तिनापूरचा अनभिषिक्त असला तरी पांडूने त्याच्यावर राज्यकारभार सोपवला असल्यामुळे सर्व अधिकार त्याच्या हातात एकवटले होते. त्यामुळे त्याचे पुत्र स्वतःला भावी राज्यकर्ते समजू लागले. त्यात भर म्हणजे धृतराष्ट्राचे आपल्या पुत्रांवर असलेले अमर्याद प्रेम. वडील जन्मांध आणि आईने डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली. मुलांचे दोष दिसणार तरी कसे? त्यांच्यावर कुणाचाच अंकुश नव्हता. भीष्मही एव्हाना पितामहाच्या भूमिकेत आलेला होता. त्यामुळे तोही त्यांच्यावर वचक ठेवीत नसे. या परिस्थितीत कुंती पांडूच्या मृत्यूनंतर आपल्या 5 पुत्रांना घेऊन थडकली. ते पुत्र पांडूचे नव्हते तरी त्या काळात असलेल्या नियमांप्रमाणे तेच पांडूचे व पर्यायाने राजसिंहासनाचे वारसदार होते. सिंहासनाचे प्रबळ दावेदार येऊन उभे राहिल्यानंतर संघर्ष अटळ होता. युधिष्ठिर भावी राजा किंवा युवराज हे सत्य पचवणे धृतराष्ट्र व त्याचे पुत्र यांना अवघड जाणार हे उघड सत्य होते. व्यासांनाही पुढचे दिवस वाईट असल्याची चाहूल लागली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मातेला वानप्रस्थाचा सल्ला दिला. त्यामुळे सत्यवती आपल्या 2 सुनांसह वनात निघून गेली. पांडव व कौरव एकत्र वाढू लागले. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कृपाचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यावर सोपवण्यात आली. हळूहळू कौरव व पांडवात कटुता वाढू लागली. त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात भीम जबाबदार होता. त्याच्यात असलेल्या अमर्याद शक्तीच्या जोरावर त्याने कौरवांना त्रास देण्यास सुरुवात केली. कौरव झाडावर चढले असले तर तो झाड गदागदा हलवून त्यांना खाली पाडी. त्यांना गरगर फिरवून आपटून देई. हे शक्तीचे प्रयोग तो चुकूनही स्वतःच्या भावंडांवर मात्र करीत नसे. त्यामुळे तो कौरवांचा नावडता होणे स्वाभाविक होते. हे उपटसुंब केवळ आपल्याला त्रास देण्यासच इथे आले आहेत असा दुर्योधनाचा ग्रह झाला. त्यातूनच भीमावर विषप्रयोग झाला. परंतु त्यातून तो सही सलामत वाचला. कौरवांना त्रास देण्यास त्याने दुप्पट जोमाने सुरुवात केली. तशात युधिष्ठिर युवराज होण्याकरता प्रयत्नशील आहे हे बघताच दुर्योधनाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ज्येष्ठ पुत्राचा ज्येष्ठ पुत्र या न्यायाने आपणच राज्याचे अधिकारी आहोत अशा भ्रमात तो वाढला होता. याची परिणती पांडवांना मातेसह
लाक्षागृहात जाळून मारण्याच्या कटात झाली. या सर्व प्रकारात गांधारीने काहीच हस्तक्षेप केला नाही. एवढेच नव्हे तर द्यूत प्रसंगीही तिने हस्तक्षेप केला नाही. तिने वेळीच हस्तक्षेप केला असता तर कदाचित पुढची अनर्थ परंपरा थांबली असती. पण तसे व्हायचे नव्हते. तिचे पुत्र तिच्या हाताबाहेर गेले होते. गांधारी बुद्धिमती होती. तिला युद्धाचे अटळ परिणाम चांगलेच माहीत होते. पांडवांना परत द्यूतासाठी बोलावले आहे हे कळताच तिने धृतराष्ट्राला समजावण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. कधी नव्हे ते त्याच्या मनाविरुद्ध ती बोलली. कुरुकुळाच्या दारुण सत्यनाशाला त्याने कारणीभूत होऊ नये म्हणून तिने खूप प्रयत्न केले. दुर्योधनाचे अपराध स्पष्टपणे सांगितले. एवढेच काय, पण मुलांचे ऐकून तुम्ही पोरबुद्धीने वागू नका. यातून कुलक्षयाशिवाय दुसरे काहीही निष्पन्न होणार नाही असेही ती म्हणाली. परंतु ते सर्व पालथ्या घड्यावरचे पाणी ठरले. धृतराष्ट्र तिला म्हणाला, माझ्या कुळाचा विनाश होणार आहे ना, होऊ दे. माझ्या पुत्रांच्या इच्छेविरुद्ध मी जाणार नाही. गांधारीचा उपाय खुंटला. त्यानंतरही कृष्ण शिष्टाईला आला असता गांधारीने दुर्योधनाला समजवण्याचा निकराचा प्रयत्न केला. परंतु दुर्योधन कुणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. महाभारत युद्धात गांधारीच्या सर्व मुलांचा विनाश झाला. तिचे मातृहृदय कळवळले नसते तरच नवल. तिच्या पुत्रपौत्रांचा आणि माहेरच्या कुळाचा या सर्व संहारक युद्धात नाश झाला. वैधव्य कपाळी आलेल्या आपल्या लेकी सुनांना बघून तिचा बांध फुटला. तिचे सामंजस्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. ज्या विनाशाची आशंका होती तो विनाश झालाच. ती अत्यंत धर्मनिष्ठ होती. जेव्हा जेव्हा तिचे पुत्र तिला आशीर्वाद मागायला आले तेव्हा तुमचा जय होवो असा आशीर्वाद तिने कधीच दिला नाही. हे लक्षणीय आहे. यतो धर्मस्ततो जयः हाच तिचा आशीर्वाद होता. जिथे धर्म तिथेच जय हा तिचा ठाम विश्वास होता. महाभारत युद्धातील विनाशानंतर आपल्या सुना आर्त होऊन रडताहेत हे मात्र तिला सहन झाले नाही व त्यामुळे तिने कृष्णास या युद्धासाठी जबाबदार ठरविले आणि त्याला शाप दिला. तू परस्परांच्या नाशास उद्युक्त झालेल्या कुरुकुळाची उपेक्षा केलीस. यामुळे तू स्वतःच्या बंधुभावांचाही नाश करशील. यावर कृष्ण फक्त म्हणाला, हे देवी, हे असेच होणार आहे हे मी जाणतो. माझ्याशिवाय कृष्ण कुळाचा विनाश करायला कोण समर्थ आहे. तू तुझा शोक आवर, कारण तुझ्यासारखी राजपुत्री युद्धात लढून मरण्यासाठीच पुत्र निर्माण करीत असते. त्याचे बोलणे ऐकून गांधारी शांत झाली. युधिष्ठिराला रीतसर हस्तिनापूरचा राजा घोषित करण्यात आले. युधिष्ठिर धृतराष्ट्र व गांधारीला यथोचित मान देत असे, परंतु भीमाला मात्र त्यांना मान देणे जमेना. तो त्यांना घालून पाडून बोले. पुत्रहीन आणि संपत्तीहीन झाल्यामुळे धृतराष्ट्र आधीच निराश झालेला होता. शेवटी त्याने वनात जाण्याचा निर्णय घेतला. एव्हाना युधिष्ठिर राजा होऊन 15 वर्षे लोटली होती. धृतराष्ट्र वनात जाणार हे कळल्यानंतर गांधारीनेही त्याचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे कुंतीने त्या दोघांची सेवा करण्याकरता त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तिघेही वनात निघून गेले. युधिष्ठिराने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो असफल झाला. वनात धर्माचरण करीत असताना एकदा फार मोठा वणवा पेटला. धृतराष्ट्र, गांधारी व कुंती त्या वणव्यात भस्मसात झाले.
गांधारीवर अन्याय झाला यात कसलीही शंका नाही. महाभारतकारांच्या मते तिने डोळ्यांवर पट्टी बांधली कारण तिला पती ज्या अवस्थेत होता त्याच अवस्थेत राहायचे होते. हे सर्वथा खरे आहे का? की तिचा तिच्यावर झालेल्या अन्यायाचा हा निषेध होता? गांधारी पहाडी देशातली होती. ती तेथून या मैदानी प्रदेशात आली. येथील चालीरीती तिने आत्मसात केल्या. येथलीच झाली. परत गांधार देशात जाण्याचे नावही काढले नाही. ती सत्यप्रिय होती. अप्रिय व कटू असले तरी सत्याची साथ तिने सोडली नाही. तरी ती मानवी होती. मानवाच्या भावनांपासून ती दूर जाऊ शकली नाही. स्वतःच्या पुत्राला राज्य मिळावे अशी स्वप्न पाहणारी. हे स्वप्न खरे झाले, परंतु क्षणभंगूर ठरले. बांधलेल्या डोळ्यांनी का होईना कुळाचा विनाश बघावा लागला. पती राजा नव्हता, तरी सर्व सत्ताधीश होता. असे असतानाही म्हातारपणी आश्रित म्हणून जगण्याचा प्रसंग तिच्यावर आला. महाभारतातील स्त्री विश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतारवादन उमा निशाणदार. आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.